काही प्रश्न आहेत आज? ध्यान प्रक्रियेसंबंधी ध्यान करणं जमू लागलं तर व्यक्तिमत्वात किंवा स्वभावात काही बदल होणं अपेक्षित आहे का? आणि रोजच्या जीवनातील प्रसंग हाताळताना कशी मदत किंवा उपयोग होऊ शकतो? व्यक्तिमत्वामध्ये बदल होणं अपेक्षित आहे का? कुठल्याही साधनेमध्ये जेव्हा तुम्ही स्थिरावता तेव्हा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर काय घडत असेल, सगळ्यात महत्त्वाची, तर ते म्हणजे अपेक्षा निघून जातात. सगळ्या प्रकारच्या वैयक्तिक अपेक्षा ज्या असतात त्या जवळपास असं लक्षात येतं की अपेक्षा करणं ही आयुष्यामध्ये व्यावहारिक पातळीवर ठीक आहे, म्हणजे आपल्याला ठोकताळे असतात की मला असं असं आयुष्य पाहिजे, पण जितक्या अपेक्षा जास्त तितक्या आयुष्यामध्ये खऱ्या आनंदापासून भरकटायची पॉसिबिलिटी पण जास्त. तुम्ही व्यक्तिमत्वामध्ये सगळ्यात कुठला मोठा बदल होत असेल तर निरपेक्ष होत जातो माणूस, निराग्रही होत जातो. याचा अर्थ कुठलीच अपेक्षा राहत नाही असं नसतं, पण माहिती असतं की एखादी गोष्ट मी ठरवली तरी सुद्धा फायनली ते काय त्याचा आउटकम असेल ही खरंच माझ्या हातातली गोष्ट नाहीये. अनेक त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स आहेत, अनेक इतर लोकांचे इंटरेस्ट त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे व्यक्तिमत्वामध्ये बदल काय होत असेल तर. आणि ध्यानाच्या प्रक्रियेबद्दल बोलायचं झालं, ध्यान मुळात आपण करतो कशासाठी? तर व्यक्तित्वाचा मी जो आहे, ज्याच्याशी मी सतत संबंधित आहे, ही गोष्ट कुठेतरी अज्ञानजन्य आहे हे मला कळलेलं आहे. आणि त्याच्यामुळे व्यक्तित्वाच्या मर्यादा ओलांडून मीचं अस्तित्व आहे असं जे संत सांगतायत त्याचा अनुभव घेण्यासाठी मी ध्यान करतो. त्याच्यामुळे या प्रश्नाच्या परत मुळाशी आपण गेलो तर व्यक्तित्वाच्या मध्ये काय बदल घडायला पाहिजे? तर मी व्यक्तित्व नाहीये ही गोष्ट लक्षात आली पाहिजे. हा खरा मोठा बदल आहे. पण बरोबर आहे, म्हणजे ध्यानाची सुरुवात करताना आपले सगळेच आयुष्यातले प्रश्न, ओरिएंटेशन हे मुळात व्यक्तित्वाशी निगडीत असतात, व्यक्तिमत्वाशी असतात. त्यामुळे आपण जे काही प्रयत्न करतो ते माझं पर्सनॅलिटी डेव्हलप होईल का ध्यानामुळे? कुठले गुण माझ्या अंगामध्ये येतील? आपलं मुळात सगळं ओरिएंटेशनच हे व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे. ध्यानाचा काय उपयोग होईल? उपयोग हा शब्द कुठे आला? परत व्यक्तित्वाशी आला. हे ओरिएंटेशनच खरंच सांगायचं तर बदलतं. संतांची चरित्र पाहिली की लक्षात येतं तो बोध झाल्यावर त्यांना व्यक्तित्वाचा ज्या पातळीवर विसर पडलेला आहे त्याचा एक अंश, एक लेश मात्र जरी आपल्याला साध्य झालं तरी मग बदल जे होत जातात व्यक्तित्वात ते सांगायची गरज लागत नाही. सहजच अत्यंत शांतता,
स्थैर्य हे तुमच्या व्यक्तित्वात येऊन जातं. कुठल्याही प्रसंगाने एरवी जसं आपण वाहवत जातो, डगमगून जातो, तसं होत नाही. बदल काय होतात याचा आढावा घ्यायचा असेल. आणि त्या अर्थाने भगवद्गीतेचा अभ्यास करताना सुद्धा लक्षात येतं की भगवद्गीता कुठेही साधना क्वांटिटेटिव्हली मोजायला सांगत नाही किंवा त्याचे काहीच उल्लेख पण करत नाही की किती ध्यान झालं म्हणजे झालं. तर भगवद्गीतेचं सगळं ओरिएंटेशन हे लक्षणावरच आहे. तसं पाहिलं तर लक्षणं महत्वाची नाहीत का, तर भगवद्गीताच लक्षणं किती लिस्ट दिली आपल्याला. दैवी गुणसंपत्ती, स्थितप्रज्ञ, संन्यासाची लक्षणं, भक्ताची लक्षणं, एवढी यादी प्रत्येक अध्यायात का दिली आहे, कुठेतरी तपासून पाहायच्याकरताच दिली ना, की एक्स्ट्रीम सिच्युएशनमुळे जो हलून जात नाही, कुठल्याही प्रकारची द्वंद्व जो सहज स्वीकारू शकतो. कॉमन लक्षणं जी आहेत सगळ्याच्यामध्ये. तपासून जर पाहायचं असेल तर हेच तपासून पाहायचंय. त्यामुळे आपण एखाद्या मार्गाने चालायला लागल्यावर आपण ज्या संप्रदायात आहोत त्याची मुख्य साधना ही ध्यानयोग आहे. आणि ही सगळ्यात तसं पाहिलं तर फायनल, डायरेक्ट आणि कुठल्याही माणसाच्या बुद्धीला पटेल अशीच गोष्ट आहे. ध्यान हे फायनल का, तुम्ही विचार करून बघा. हे कुठलीही साधना तुम्ही नामस्मरण करा, भजन म्हणा, कर्मयोगाने जा, फायनली त्याचं कल्मिनेशन कुठे येत असेल तर ध्यानाशीच येतं. शेवटी बायपास होऊच शकत नाही ध्यान. आणि म्हणून मग जी गोष्ट फायनली जिथे तुम्ही जाणारच आहात आणि जी केल्याशिवाय पुढे तो अंतिम बोध होणारच नाही, तीच गोष्ट फक्त का नाही करायची असा प्रश्न कुठल्याही बुद्धिवादी माणसाला विचारला तो म्हणेल बरोबर आहे, हेच करायला पाहिजे फायनली. आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचा रोख जो आहे तो बरोबर आहे. आपली डेव्हलपमेंट होते की नाही कळायचं कसं, हा प्रत्येकाला सहज पडणारा प्रश्न आहे. त्याच्याकरता हे सगळे ग्रंथ वाचायला हरकत नाही. पण ग्रंथच वाचायला पाहिजे असं नाहीये खरं तर. म्हणजे शेवटचा जो प्रश्न आहे निसर्गरत्न महाराजांबद्दलचा, तर असे अनेक संत होऊन गेले की ज्यांनी पहिल्यांदा बोध मिळवला आणि नंतर शास्त्रांचा अभ्यास केला. सर्वसाधारणपणे आपल्याकडे 3 प्रचितींबद्दल बोललं जातं. गुरुप्रचिती, शास्त्र प्रचिती आणि आत्मप्रचिती. याचा सिक्वेन्स साधारणपणे जर गुरु आयुष्यात लवकर भेटले तर पहिल्यांदा गुरुप्रचिती असतो. गुरु म्हणत असतात की मी तुला सांगतोय अनुभव. प्रचितीचा अर्थ अनुभूती, ती तू पण घेऊ शकतोस. त्याच्याकरता सुरुवातीला अभ्यास कर, म्हणजे शास्त्र प्रचिती. शास्त्रांनी काय सांगितलंय त्याची प्रचिती घे शाब्दिक पातळीवर. मग हे सगळं पटायला लागतं. गुरूंवर श्रद्धा असेल तर लवकर पटायला लागतं. आणि मग आत्मप्रचिती, जे हे म्हणतायत ते मला पण स्वतःला कधी अनुभवायला मिळणार अशी ओढ लागून मग आत्मप्रचितीकडे वाटचाल होते. हा सिक्वेन्स युजली असतो, फॉलो करतो. कधी कधी काही संतांच्या बाबतीत आपण पाहतो की त्यांनी पहिल्यांदाच आत्मप्रचिती घेतली, मग नंतर व्हेरीफाय करून घेतलं, व्हॅलिडेट करून घेतलं की हो मला जे आले तेच ग्रंथामध्ये सांगितलं. ही आत्मप्रचिती आली की व्यक्तिमत्वामध्ये बदल होत जातात. ते बदल काय होतात याच्यासाठी शास्त्र आहे सांगणारे. हाताळताना कशी मदत उपयोग होऊ शकतो, उपयोग अनेक प्रकारे होतो. की व्यवहारामध्ये आपण लक्ष घातलं तर असं लक्षात येतं की आयुष्यात ज्या काही चुका आपल्या घडलेल्या आहेत ना, भूतकाळाचा आढावा घेतला तर त्याच्यातल्या बऱ्याचशा चुकांचं कारण हे एक तर बुद्धी स्थिर नसणं, निर्णय घेताना बुद्धी स्थिर नसल्यामुळे केलेल्या चुका, किंवा क्षणिक कारणामध्ये जे मनामध्ये विकार उत्पन्न होतात, क्षोभ निर्माण होतो, त्याचा परिणाम म्हणून माणूस जे काही करून जातो, जे काही बोलून जातो, आणि त्याच्यामुळे आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात की नंतर त्याचा पश्चाताप करायची वेळ येते. स्वामी माधवनाथांचं एक वाक्य मला नेहमी, मी त्यांचं ऐकायला लागल्यापासून चिंतनीय वाटायचं की त्यांनी असं सांगितलं होतं एका आयुष्यात की माझ्या आयुष्यात असं काही
एकही गोष्ट अशी घडली नाही की ज्याचा मला पश्चाताप करायला लागेल. हे फार मोठं स्टेटमेंट आहे की असं आयुष्यात तपासलं की असं काही असं मला असं वाटत नाही आता की हे मी चुकीचं केलं की असं काही घडायला नको होतं. असं आपल्याला म्हणता येणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. पण हे खरं आहे की जितका माणूस शांत असतो, जितका स्थिर असतो, तेवढं जिथे जिथे असे निर्णायक प्रसंग येतात आयुष्यात की करू का नको, तिथे स्वतःचा निर्णय घेण्याचा आत्मविश्वास ती बुद्धी तुम्हाला देत असते. छोट्या छोट्या प्रसंगात मोठे प्रसंग सगळे असू दे, निर्णय लगेच करता येणं निश्चयात्मक बुद्धी बुद्धीचं लक्षण आहे. निश्चयात्मक बुद्धी होण्याकरता ती स्थिर असणं आवश्यक आहे. आपल्याला आयुष्यामध्ये मार्गदर्शक लागतो गुरूंच्या रूपात. याचं मुख्य कारण असं असतं की आपल्याला अनेकच ठिकाणी निर्णय घेताना जो तो बुद्धीचा निश्चयात्मक आत्मविश्वास असतो तो नसतो आपल्याकडे. कोणीतरी अफर्मेशन द्यायला लागते, नाही बरोबर करतोयस, हे कर, मग आपल्याला पटतं. पण खऱ्या गुरूंचं सांगणं असं असतं की हे तू तुझं आप्पो दीपो भव. भगवान बुद्धांनी शेवटी जो निर्णायक संदेश दिला, शेवटचा दिवस त्यांचा होता आणि लोकांनी त्यांना विचारलं तर एकच गोष्ट आम्हाला सांगा, फायनली काय फॉलो करायचं. एवढे तुम्ही उपदेश 84,000 उपदेश केले त्यांनी, भगवान बुद्धांचं जे पालीतलं वाङ्मय. आणि फायनली शेवटच्या दिवशीचा जो प्रसंग घडला की ते आता मी देह ठेवतो असं म्हटलं असताना कोणीतरी आला एक माणूस उठवायला की थांबा थांबा माझं विचारायचं राहिलंय. सगळे शिष्य एकदम खवळले, काय तर इतके 50-60 वर्ष सांगताय तू कुठे होता असं. निर्मळाला ते उठून बसले, परत काय शंका शेवटची विचार. आणि तो प्रश्न होता की सांगा फायनल मला एक हे द्या की जे केल्यामुळे आयुष्याचं कल्याण होईल. तेव्हा त्यांचे उद्गार होते आप्पो दीपो भव. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार वगैरे जे उद्गार आले त्याच्यातनं ते हे आलेले की तू स्वतःचा दिवा हो, कोणावर अवलंबून राहू नकोस. आप्पो दीपो भव याचा अर्थ. तर ते खऱ्या अर्थाने साधनेमध्ये आपल्याला साध्य करायचंय की स्वयंप्रकाश आतमध्ये जर असेल, आत्मा जर आतमध्ये असेल, परमेश्वर जर हृदयात असेल तर तो मला सांगेलच ना काय करायचं. तर ही गोष्ट आहे. आणि ही गोष्ट जेव्हा अशी होते तेव्हा एक प्रकारची निर्भरता येते आयुष्यामध्ये. कुठल्याही प्रसंगामध्ये आपल्या लक्षात येतं की आपला आनंद काही कमी जास्त होत नाही. गोष्टी येतात जातात बदलतात, पण जे काय आयुष्यात मिळवायचंय त्याच्यामध्ये खरोखरच काही फरक पडत नाही त्या गोष्टींमुळे. अशी आत्मनिर्भरता येण्याकरता खऱ्या साधनाच्या मार्गावर आपण चालायला पाहिजे. ध्यान करताना एक अडचण येत आहे. ध्यानात शांत वाटत असताना भास सुरू होतात. यामध्ये सभोवताली पाणी आहे आणि पाण्याची पातळी वरवर येत आहे असे वाटत राहते. पाणी जेव्हा नाकाच्या वरती जात आहे असे वाटते तेव्हा श्वास अडकतो आणि धाप लागते. अशा वेळी घाबरून जाऊन डोळे उघडतात आणि ध्यान विस्कटते. नेहमी होत नाही असं, पण शांत ध्यान लागले असताना होते. काय चुकतंय का? तर ज्यांना याचा अनुभव नाही त्यांनी उगीच हा प्रश्न ऐकून घाबरून जाऊ नये की आपल्याला आधीच पोहता येत नाही. ध्यानामध्ये अजून वेगळेच प्रश्न निर्माण व्हायचे. हा प्रश्न वाचल्यावर मला एक जुनी, तसं पाहायला म्हणलं तर कादंबरी, पण ते प्रत्यक्ष घटनांवर आधारित आहे, कदाचित वाचली असेल, मेनी लाईव्हज मेनी मास्टर्स, ब्रायन वाईसची आठवण झाली. परमार्थामध्ये माणसाने जरूर वाचावी अशी ती आहे, मेनी लाईव्हज मेनी मास्टर्स. त्याच्यामध्ये अमेरिकेतला एक सुप्रसिद्ध क्लिनिकल सायकॅट्रिस्ट ऍक्च्युअली, त्यांनी हिप्नॉसिसचा वापर करून माणसांना हील करण्याकरता, त्याचं असं लक्ष आलं ते कसं घडलं, त्याची सगळी पूर्ण कथा आहे की ते हिप्नॉसिस मध्ये हिलिंग करता करता अचानक ती व्यक्ती पुनर्जन्माविषयी बोलायला लागते. आणि त्याच्या आधी लक्षात येत नाही, कारण मुळात वेस्टर्न लोकांना पुनर्जन्म वगैरे गोष्टी
नवीन होत्या त्या काळामध्ये जेव्हा ती लिहिली गेली. पण मग ते सगळं इतक्या फ्रिक्वेंटली घडायला लागतं, ती व्यक्ती इतकं क्लिअरली सांगायला लागते, म्हणजे लक्षात येतं की ते पूर्वीच्या जन्मीच्या ते सगळे जे काही ते हिप्नॉसिसमध्ये प्रगट होत आहे. आणि मग ते वाचताना अनबिलिव्हेबल आहे, पण ते लिहिलंय ज्या प्रकारे ते तुम्हाला विश्वास वाटावा असं लिहिलंय ते. त्याच्यामध्ये असं आहे की बाबा पाण्याविषयी कुठल्याही प्रकारच्या भीतीचा उगम काय माणसाला का असतो, तर मग अशीच एक त्या ह्याच्यामध्ये आहे की तिला सतत वाटत असतं की आपण बुडून मरणार. आणि मग तिचा तपास घेता 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 असं लक्ष येतं की काहीतरी कितीशे वर्षापूर्वी तिचा एक मृत्यू हा पाण्यातनं बुडून झालेला असतो. जेव्हा ती सांगते की हो ते तेव्हा झालं होतं, आणि ते लेट आउट झाल्यावर ती भीती त्या दिवशी बसण्याची जाते. असं त्या ह्याच्यामध्ये वर्णन आहेत, अनेक वर्णन आहेत. त्याचा आपल्यासाठी अर्थ एक आहे की जे काही संस्कार झालेले आहेत मनावर ते फक्त याच आयुष्यापुरते मर्यादित नसून, आपण जे गीतेमध्ये सांगतो की अनेक पूर्व जन्मीचे संस्कार घेऊन हा प्रवास चालू आहे. तर पूर्वीचे संस्कार पण आपल्यामध्ये आहेत जे उफाळून येऊ शकतात ध्यानाच्या मध्ये. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणजे मानसशास्त्र पण असं सांगतं की अनेक वेळा एखाद्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची भीती का असते याचं एक्सप्लेनेशन तुम्हाला देताच येत नाही लहानपणापासून. म्हणजे सर्वसाधारणपणे सगळीच लहान मुलं अंधाराला घाबरतात. भीतीच्या बाबतीत असं म्हणलं जातं जी गोष्ट आपल्याला माहिती नाही, भीती अज्ञानजन्य आहे, त्याची भीती वाटते. भीतीला मग उपाय काय, तर ज्ञान हाच उपाय. अंधारात भीती का वाटते, कारण मला माहिती नाही, काही दिसत नाही. प्रकाश पडला तर भीती लगेच जाते, कारण मला कळतं दृश्य स्वरूपात. बरोबर ना. म्हणजे कुठल्याही भीतीचं मूळ हे अज्ञानातच आहे. पण तरी सुद्धा अनेक प्रकारच्या भीती असतात. म्हणजे टिपिकल परत हे सगळे वेस्टर्न लोकांनी फोबिया हा शब्द वापरतात ना ते. तर मानसशास्त्रामध्ये जवळजवळ 1300 फोबियाज नावं त्यांनी वेगळी ठेवलीत. काय बाबा टोपोफोबिया म्हणजे स्टेज फिअर, ते सगळ्यांना असतं. त्यामुळे स्टेजवर गेलं एकदम लोक आपल्याकडे 50 लोक आपल्याकडे पाहतायत, या गोष्टीनेच आपण जे बोलायचं ते बोलू शकत नाही. आणि त्याच्यामुळे स्टेजवरनं बोलणाऱ्या माणसाचं आपलं फार कौतुक असतं की हा कसं काय बोलतो. मला तर वाचून दाखवायला लागतं, मी 4 वाक्य जरी वाचून बोलतो. कारण 50 गुणिले 2 म्हणजे 100 डोळे एका वेळेला आपल्याकडे बघतायत, ही भावनाच आपल्याला विसरायला होतं. ग्लॉसोफोबिया असं असतो की बोलायला सांगू नका, बाकी काही सांगा मला. किंवा ॲक्रोफोबिया, हाईट फिअर, अशा अनेक फोबियाज आहेत. क्लॉस्ट्रोफोबिया. सांगायचं येतो असं की कुठल्या ना कुठल्या गोष्टीची भीती असली की तो शब्द त्या फोबियाला जोडला जातो. आणि मानसशास्त्र असं सांगतं की अनेक वेळा तुम्हाला कळत नाही की या व्यक्तीला असा फोबिया काय, पण तो असतो. मग आपलं शास्त्र सांगतं याचं कारण आहे काहीतरी. कुठली गोष्ट उगीच घडत नाही, काहीतरी कारण आहे. ते कारण तुम्हाला माहिती नाही, पण ते कारण आहे. तर त्याच्यामध्ये आता मग आपण करायचं काय, तर काय करायचं उत्तर अगदी सोपं आहे की भीतीचं मूळ हे जर अज्ञानामध्ये आहे, तर अज्ञानाचं स्वरूप काय, तर स्व ही जी गोष्ट आहे ती जशी आहे तशी मला माहिती नाहीये हे त्याचं खरं स्वरूप आहे. भीती तरी कसली वाटते असा प्रश्न जर विचारला ना आपण, की मला कसली भीती वाटते. आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या भीती वेगवेगळ्या लेबल लावून येत आहेत, पण फायनल ही या सगळ्या भीतींचं मूळ स्वरूप काय, तर एकच गोष्ट आहे त्याचं स्वरूप, की स्व मी चा काहीतरी नाश होणार आहे. बरोबर ना. कुठलीही भीती तुम्ही घ्या आणि त्याच्या मुळाशी जायचा प्रयत्न करा की मला का भीती वाटते. चोराचं का भय वाटतं माणसाला, रोगांचं का भय वाटतं, किंवा अपतेष्टांची ताटातूट होईल असं का भय का वाटतं. कारण कुठेतरी त्याचं अल्टिमेट फायनल हे की ते मला हरवणार आहे, आयुष्यातनं माझा नाश करणार आहे, हेच असतं. मग तो नाश एकतर देहाने असेल किंवा तुमच्या अहमभावाचा नाश असेल. की एखादा भावनिक बंध तुटताना भीती का वाटते माणसाला, कारण कुठेतरी माझं अस्तित्व शेक होणार आहे त्याच्यामुळे. बरोबर ना. तर मग त्याच्यावर फायनल सोल्युशन काय, तर स्वचं खरं स्वरूप तू जाणून घे ना. हेच तर ओळखीचं सांगते की व्यक्तिमत्वाचा मी की अहमचा मी हे त्याचं खरं स्वरूपच नाहीये. त्याचं खरं स्वरूप हे असं आहे की जे कधी निर्माण झालेलं नाही आणि कधी नाश पाहू शकत नाही. या स्वरूपाचा बोध जर झाला तर मग संपलंच ना, सोल्युशनच मिळालं.
कुठलीही गोष्ट तुम्हाला शेकच करू शकणार नाही, कारण तुम्हाला नक्की माहिती आहे काय वाटेल ते होईल. सगळे ग्रह तारे सूर्य चंद्र वगैरे नष्ट होतील, पण मी नष्ट होणार नाही. ही गोष्ट जर अनुभूतीच्या पातळी एखाद्या माणसाला कळली तर तो काय घाबरेल कशाला. आणि त्याच्यामुळे ह्याच्या इतकं डीप रुटेड सोल्युशन कुठलंही तत्वज्ञान तुम्हाला देणार नाही. आणि त्याच्याकरता ध्यान करतो. तुम्ही ध्यानाच्या मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी जेव्हा होतात तर हेच लक्षात घ्यायचं की हे सगळे जे भास आहेत हे जोपर्यंत होत आहेत तोपर्यंत आपलं मन हे संपूर्णपणे अमन अवस्थेत गेलेलं नाहीये. आणि ते करण्याकरता तर ध्यानामध्ये विशेष प्रकारची धृती आपल्याला डेव्हलप करायची. या ज्या गोष्टी होतात त्या सगळीकडे साक्षी भावने आपण पाहू शकतोय का. म्हणजे ठीक आहे असा प्रसंग आला आणि असं वाटतंय मी बुडतोय, पण प्रत्यक्ष डोळे उघडल्यावर तर कळताना बुडत नाहीये. भास होता, पण मग तिथनं घाबरून न जाता परत त्या गोष्टीकडे साक्षी भावाने पाहत राहणं. जोपर्यंत ती गोष्ट पूर्णपणे सेटल होत नाहीये तोपर्यंत पाहत राहण्याची क्षमता ही कमवायला लागते. अनेक प्रकारे मन खेळ करत असतं, कारण अनेक प्रकारचे संस्कार वर येत असतात. विपश्यनेमध्ये हे जास्त सांगितलंय. विपश्यना साधना जे केली जाते ना त्या ते सांगतात की रामकृष्ण परमहंस पण सांगायचे की एखादं जुनं घर आहे मातीचं भीतीचं, तुम्हाला माहिती नाही त्या घरामध्ये किती छिद्र आहेत, भोकं आहेत, त्या भिंतीला काय वाळवी लागली वगैरे वगैरे, आणि तुम्ही जर पूर्णपणे गरम पाणी त्या भिंतींवर सगळं मारलं तर अनेक प्रकारचे जीव जंतू फसफसत बाहेर येतील. विपश्यने पण ह्याचाच रेफरन्स घेऊन त्यांनी सांगितलं की त्यामुळे विपश्यनेमध्ये जेव्हा तुम्ही नित्य आणि अनित्य याच्या सीमेवर हे करत राहता की काय अनित्य आहे ते जाऊ दे, म्हणजे नित्य आहे ते राहील, तर तुमच्या असं लक्षात येतं की अनेक सबकॉन्शियस गोष्टी तुम्हाला बाहेर घ्यायला लागतात ज्या तुम्हाला माहिती पण नसतात की अशा प्रकारचे विचार माझ्या आतमध्ये आहेत, अशा प्रकारच्या धारणा आहेत. पण विपश्यना हे शास्त्र म्हणून हेच शिकवतं की जे काही येईल तुम्ही डगमगून न जाता फक्त बघत राहा याच्याकडे, कारण जे काही येते ते बाहेर पडून जाणार आहे, ते राहणार नाही आतमध्ये. पण जर तुम्ही हे सप्रेस करत गेलात, त्याच्यापासून पळत गेलात तर ते परत आत जाईल. त्याच्यामुळे ध्यानामध्ये असं अगदीच होणं शक्य आहे की अनेक प्रकारचे एकदम अनवॉरंटेड गोष्टी, त्याचा काही संबंध नाहीये अशा वाटणाऱ्या गोष्टी येतात. आणि अशा वेळेलाच धृतीचा खरा कस लागतो की वाटेल ते उदय, मला जे सांगितलंय त्याच्यापासून मी हलणार नाही. हे जे काय ते मनाचे खेळ आहेत. आणि जोपर्यंत मन आहे तोपर्यंत मला त्या गोष्टीचा जर बोध होत नसेल तर मन काय वाटेल ते करू दे, मी फक्त बघत राहीन त्याच्याकडे. हे सगळं होतं. अशा प्रकारच्या वेगवेगळे अनुभव येत असतात, पण त्याच्यामध्ये तर खरी कसोटी असते ना आपल्या ध्यानाची. परमेश्वरास शरण जाणे म्हणजे नेमकं काय, हा प्रश्न ऑप्शनला टाकू आपण, कारण 5 मिनिटं उरली आहेत. म्हणजे पुढच्या याला घेऊ आता, म्हणजे झालं तर नंतर. शरण जाण्याचा अर्थ आहे अगदी सोपा सांगायचं तर डाय विल बी डन. जे काही तुझ्या मनात आहे ते फायनली होईल, अशी धारणा खरंच आत्मा असणं याला शरण जाणं असं म्हणतात. की जेव्हा माझ्या मनात काहीतरी एखादं असतं आणि तसंच घडतं तेव्हा आपण सहजच म्हणतो की परमेश्वराची काय कृपा आहे माझ्यावर. पण माझ्या मनात जे असतं त्याच्या बरोबर उलट जेव्हा घडतं की असं व्हायला पाहतं आणि बरोबर उलट झालं तेव्हा असं वाटतं का की परमेश्वराची खरीच कृपा. अजिबात वाटत नाही. लोक भक्ती सोडून देतात, देवाला नावं ठेवतात, युसलेस आहे, काही उपयोग नाही, इतके वर्ष केलं पूजा विजा, काय फायनल आउटकम काय. तर शरण जाण्याचा अर्थ की जे तुला वाटतं तेच होऊ दे, मला काही का ठीक माझी मनात इच्छा असताना फायनली तुला जे वाटेल ते होऊ दे, अशी खरीच धारणा असणं आणि त्याच्यामध्ये समाधान असणं याला शरण जाणं म्हणतात. आणि त्यामुळे शरण जाणं ही तसं पाहिलं तर एक मानसिक जडणघडणीचा भाग येतो. आपण फिजिकली नमस्कार करतो ते दृश्य रूप आहे, ते सुद्धा अवघड जातं आपल्याला डोकं टेकणं कोणावर. पण मुळात त्याच्या मागे कारण काय तर कोणावर
किंवा कोणाच्या चरणाशी डोकं टेकणं ह्याच्यापेक्षाही मी कम्प्लिटली आतमध्ये फ्लेक्झिबल आहे, जे काय आहे ते स्वीकारायला, ही वृत्ती जोपासणं हे आहे खरं तर त्याचं मूळ. त्याच्यामुळे कोणाला शरण जाण्यापेक्षा म्हणजे त्या व्यक्तीला मी मानत नाही, मी कशाला त्याला नमस्कार करायचा वगैरे असे प्रश्न असतात. आणि आपण सुद्धा हुशार असतो व्यवहारामध्ये, कोण आहे ते बघून आपण कसा नमस्कार करायचं ठरवतो, किती करायचा, कसा करायचा. एक दंडवत स्वामी म्हणून होते आपल्या इथे, माहिती असेल दंडवत स्वामी. त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी एकच साधना केली, ते म्हणजे जे येईल, जो कोणी सजीव येईल त्याला फक्त नमस्कार करायचा, ही एकच साधना होती. माणसांना तर करायचे, प्राण्यांना पण नमस्कार करायचे वाकून. खरी घडलेली गोष्ट आहे दंडवत. त्याला दंडवत स्वामी असंच म्हणायचे, साष्टांग लोटांगण, कारण ते त्याचं स्वरूप आहे. आपल्याला काही एवढी वाईट वेळ आलेली नाही आपल्यावर, पण निदान हे कळलं पाहिजे की जे काही होतंय त्याच्यामध्ये जी फायनल स्क्रिप्ट लिहिलेली आहे ती माझ्या इच्छेने लिहिलेली नाही. त्याच्यामध्ये मला अल्टरेशनचा फार कमी चान्स आहे. हे मला जर आतनं नीट कळलं ना, तर मग शरण हे आपोआपच होतं, ते करावं पण लागत नाही. ईश्वराला शरण जाणं हे ईश्वर परमेश्वर ही नाव दिलेलं आहे आपण. आपल्याकडे 6 दर्शनं भारतामध्ये निरीश्वरवादी आहेत. कुठलंही तुम्ही सगुण रूप मानायची पण ते गरज नाही असं सांगतात. आपला जो पक्का अद्वैत सिद्धांत जो आहे वेदांतामधला, तो जरी कुठे सांगतो परमेश्वराची सगुण उपासना करायला पाहिजे असं काही नाही. अंतिमता निर्गुणच आहे, पण सगुणाच्या आधाराने निर्गुण फार लवकर प्राप्त होतंय गीता सांगते. पण त्याच्यामुळे त्या शक्तीला शरण जा थोडक्यात. रूप माना किंवा मानू नका, पण त्या शक्तीला अल्टिमेटली सरेंडर व्हायला पाहिजे. याचं कारण त्या शक्तीच्या आधारावरच सगळं चाललेलं आहे जे काय आहे ते. आपल्याला असं वाटतं की मी करतो, पण खरंच कुठनं आली बुद्धीला, शरीराला, मनाला शक्ती देणारं कोण आहे? तो छोटा प्रयोग असतो ना की आपण श्वास असा प्रयत्न केलात की रोखा बरं श्वास, ठरवून टाका की बस माझ्या इच्छेने चाललंय असं वाटतं ना. लोक म्हणतात अजिबात सांगू नका, सध्या श्वास घ्यायला पण वेळ नाही. पण तुम्ही नाही वेळ काढला तरी श्वास आपोआपच चालतो ना. श्वास घ्यायला कुठे वेळ काढायला? तुम्ही थांबवून बघा ना श्वास, किती वेळ थांबवू शकता श्वास? कुंभक किती करू शकतो? 1 मिनिट, 2 मिनिटं, नंतर तो आपोआप खेचला जातोच की नाही आतमध्ये. याचा अर्थ असा आहे की ज्याच्या आधारावर माझं अस्तित्व आहे, प्राणशक्ती, श्वास, ती गोष्ट सुद्धा माझ्या हातात नाहीये खरं तर. मी जे असं म्हणतो की मी करीन, मी उठीन, मी जाईन, तेव्हा असं म्हटलं पाहिजे की जर श्वास चालू राहिला तर मी करीन, असं कंसात वाक्य असलं पाहिजे. मी पहाटे सकाळी येतो, कंसात मी सकाळपर्यंत चालू राहिला तर मी उठीन आणि मग मी असं आपल्याला वाटत नाही, माझ्या ह्याच्यावरच मी करतो असं वाटतं. तर ही जी गोष्ट आहे ती नीट लक्षात घेतली पाहिजे की आपल्या अस्तित्वाची शक्तीचं कोणतरी आतमध्ये खेचून घेते. तर तसं नसतं मी थांबवू शकलो असतो ना कुठल्याही क्षणी, थांबवू शकत नाही मी. जसं जन्माला येणं माझ्या हातात नाही, तसं एका अर्थाने मृत्यू पण माझ्या हातात ठेवलेला नाहीये. कुठली तरी एक शक्ती चालवते ते. हे जर लक्ष आलं तर माणूस आपोआपच शरण होऊन जातो. त्यामुळे जे काही करतोय ते मी करतोय असं व्यावहारिक पातळीवर मला म्हणायला लागतं, पण आतनं मला हसायला आलं पाहिजे थोडंसं, मी कसलं करतोय. ही गोष्ट आपोआप ज्याच्या आधारावर मी आहे तीच गोष्ट माझ्या हातात नाही, तर मी करतोय असं म्हणणं किती हास्यास्पद आहे. पण तसं वाटत नाही आपल्याला. आपला अंगंड खूप स्ट्रॉंग असतो, कारण मुळात ह्याचा विसर पडलेला असतो की आपलं अस्तित्व ही शक्तीच आपल्या हातातली नाहीये. त्यामुळे शरणागतीची हीच तर खरी म्हणजे लज्जत आहे की आत्न कळणं की तोच करतोय सगळं. ऑप्शनला सोडून म्हणलं आणि त्याच्यावरच जास्त बोललो. पुढे याच्यात 3 प्रश्न आहेत. स्पंदने, व्हायब्रेशन कशी ओळखावी, तसेच स्पंदने सकारात्मक नकारात्मक असतात का? नाही, स्पंदन ओळखायला काय लागतच नाही, इतकं क्लिअर असतं. व्हायब्रेशन जेव्हा होतात अपरिहार्यपणे होतं मस्तकामध्ये, त्याच्यामध्ये सकारात्मक नकारात्मक असं काही नसतं. जे आहे ते आहे. एखादी गोष्ट मूव होते, शेक होते, तसं ते होतं आतमध्ये. त्याला कुठलंही कनोटेशन द्यायची गरज नाही की हे चांगलं का वाईट. 2 गोष्टी व्हायब्रेशनच्या बद्दल आहे की चांगलं वाईट असं काही नाही, दे आर देअर, ते स्वरूपच आहे. सब्बो पच्चलितो लोको सब्बो लोको पकंपितो, हा भगवान बुद्धांचा पण पहिला उद्गार होता. सगळे लोक याचा अर्थ शरीर, व्यक्तिमत्व सतत प्रज्वलित आहे आणि कंप पावत आहे, हा बोधाचा भाग आहे. तर चांगलं वाईट असं काही नाही, आहे ते आहे असं आहे.
आणि ते ओळखता यायला काहीच लागत नाही. ते अनुभवायला लागल्यावर ते इतकं क्लिअर असतं. फक्त एक आहे, स्वामी याच्यावरती नेहमी म्हणायचे की व्हायब्रेशन्स हे अंतिम नाही, स्पंदन हे काही अंतिम अनुभूती नाही. ते स्पंदन आल्यावर दोन गोष्टी संभवतात. एक म्हणजे लोकांना वाटतं वा स्पंदन आली, झाला. तर स्पंदन येतात ही एक मार्गाची खूण समजायला हरकत नाही, पण त्याच्यात अडकून पडायचं नाही. तर त्याला प्रतिकार आणि प्रतिसाद दोन्ही करता येत नाही. तसं पाहिलं तर ती येतात येतात येतात, कधी कधी ती अनकंट्रोल्ड येतात, ते थांबणं पण अवघड जातं. पण शेवटी ती स्पंदनही थांबतात आणि ती थांबल्यानंतर ची जी अवस्था असते ती खरी परिपूर्ण अवस्था असते. स्पंदनं मस्तकामध्ये निर्माण होतात. विशेषतः शक्ती जेव्हा एका पर्टिक्युलर लेवलला तुमच्या खेचल्या जातात तेव्हा ती स्पंदनं जास्त जाणवायला लागतात मस्तकामध्ये. पण अगेन ते स्पंदन आता कशी काय जाणवत नाहीत मला, अशी अपेक्षा करून बसलो ही गोष्ट डुईंग या त्याच्यामधली नाहीच आहे की आता मी स्पंदन आणतो मेंदूमध्ये. बाकी आपण अनेक गोष्टी आयुष्यामध्ये अशा वागत असतो की लोक व्हायब्रेट होतील, पण स्वतःची अशी व्हायब्रेशन तुम्ही आणू शकत नाही. ध्यानापूर्वी पोट हलके असावे, तर ध्यानापूर्वी आहार कधी घ्यावा आणि ध्यानानंतर किती वेळाने आहार घ्यावा याचे मार्गदर्शन करावे. काही याचं मार्गदर्शनाची गरज आहे का? आहाराच्या विषयी काही मार्गदर्शन लोकांना लागत नाही खरं. झोप येऊ नये एवढा बघावं. म्हणजे ध्यानाच्या मध्ये खूप खाऊन प्रॉब्लेम झोप येणं हा आहे. खाण्याच्या बाबतीत साधनेमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही खरी लक्षात द्यायला पाहिजे. मला सद्गुरू जगी वासुदेवांचं वाक्य फार आवडतं त्या केसमध्ये. ते नेहमी म्हणतात की यू हॅव टेस्टेड द फूड बट यू हॅव नॉट टेस्टेड द हंगर. आपल्या कायम आपल्याला अन्नाचं हे आहे, पण तुम्हाला हंगर कधी टेस्ट केली का तुम्ही? आणि ही खरी गोष्ट आहे की मानवी शरीर जे आहे ते कित्येक काळ निराहार स्थितीमध्ये राहण्यासाठी ॲडॅप्ट आहे. राहावं असं मी म्हणत नाही, कारण नको निराहार नको सेव फार सदा मिताहार असो द्यावा. सगळ्या संतांनी हे सांगितलेलंच आहे की तुम्ही बॅलन्स ठेवा, एकदम उपासमार पण नको आणि हे पण नको. पण ही गोष्ट खरी आहे. तुम्ही जैन लोकांच्या मध्ये बघा, ते प्रायोपवेशन जे करतात त्याच्यामुळे ते अगदी आत्ता सुद्धा मी या वर्षी एका जैन कुटुंबामध्ये गेलो होतो. ॲज अ रूल सगळेच कुटुंबाच्या कुटुंब ते करतात. ते ऍक्च्युली 7-7 दिवस फक्त पाणी थोडं घेऊन ते राहतात. आणि अध्यात्माचा किंवा तत्वज्ञानाचा काही वाचन संबंध नसलेले लोक की जस्ट आमच्या ह्याच्यात ते सांगितले करायचं म्हणजे करायचं. तरुण मुलं मुली मी करताना पाहिलं, विशेष वाटलं मला. खूप निगळा लागतो मनात. 7-7 दिवस फक्त पाण्यावर राहणं काही सोपी गोष्ट नाहीये. सांगायचा हेतू असा की आपल्याला एवढं नाही करायचं, मग आपल्याला खूपच कमी करायचं त्या मानाने. पण ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे की शरीराची मेकॅनिझमच अशी आहे की हे जे काही फॅट स्टोरेज झालेलं आहे ते कशासाठी झालेलं आहे. निसर्गामध्ये सर्वायवल ऑफ फिटेस्ट आपल्याला माहिती, डार्विनचा सिद्धांत. तर कुठल्या स्पेसीज जगल्या तर त्याचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की अशा स्पेसीज या पृथ्वी याच्यावर जगल्या की ज्या फॅमाईन म्हणजे दुष्काळ किंवा खाणं आता काही मिळत नाही, खाणं पिणं मिळत नाहीये, या परिस्थितीत सुद्धा त्यांच्या शरीरामध्ये काही स्वतंत्र यंत्रणा मेकॅनिझम निर्माण झाल्या स्टोरेजच्या, फूड स्टोरेजच्या. आणि फॅट शरीरामध्ये जे काही मेद चरबी आहे ती आपली सर्वायवल मेकॅनिझम आहे. कारण पृथ्वी तलावर असे लक्षावधी कोट्यावधी वर्ष माणूस राहिल्यावर अशा सिच्युएशन आल्या होत्या आपल्यासारखी. म्हणजे ऍग्रिकल्चर या गोष्टी सुद्धा खूप नंतर आलेल्या आहेत माणूस इव्हॉल्व्ह झाल्यावर. माणसाचं मेजॉरिटी असं म्हणतात की तुम्ही जर ग्राफ काढला तर साधारणपणे 99% ऑफ दॅट ग्राफ आपण अशा फेजमध्ये राहिलोय की कुठल्याही प्रकारची अन्नाची शाश्वती नव्हती. म्हणजे हे जे सगळं ऍग्रिकल्चर वगैरे आलं हे 1% पण नाही आपल्या इव्हॉल्युशन मध्ये. 99% आपण असेच राहिलो की कंदमुळं खा. धातू युगाच्या आधी तर म्हणजे शिकारही पॉसिबल नव्हती. माणूस मोस्टली कंदमुळं झाडावरचे जे काही फळं पानं फुलं खाऊन राहिलेलं आहे. याचा अर्थ असा की तेव्हा काय शाश्वती नव्हती ना की आज ब्रेकफास्टला काय लंचला काय असं काही नाही.
मिळालं तर मिळालं कंदमूळ, नंतर 3-4 दिवस काही सापडलंच नाही खायला. तर अशा याच्यामध्ये आपले सगळे शरीर तयार झालेलं आहे. जे आहे ते स्टोअर करून ठेवतो, त्याचं नाही तेच वापरतो. ते जगी असल्यानंतर ते सांगितलंय की ते जंगलात जाऊन राहायचे, म्हणजे 8-8 दिवस खायला मिळायचं नाही मला, तसं राहायचो मी जंगलात, गोष्टी बघत राहायचो. प्रचंड भूक लागली किंवा बाहेर यायचो परत जंगलाच्या. हे मी का सांगतोय, याचं कारण असं आहे की शरीराची मेकॅनिझम आहे, ह्याचा आपल्याला विसर पडलाय. हे जे काही होतं की 5 तासात मला माझ्या वेळा जर नाही मिळाला चहा तर माझ्या ऍसिडिटी वगैरे होते, सगळे मनाचे खेळ, असं काही नाही होत. तुम्ही मनाला जर ट्रेन केलं, दीक्षित डाएट हा भारतीय रुरल याच्यामधला नॉर्मल पॅटर्न आहे. नॉर्मल पॅटर्न, कारण लोकांना तेवढंच परवडतं, तेवढंच कष्ट करून वेळ असतो करायला. तर त्यामुळे धानाच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही कमी खाल्लं तर डेफिनेटली त्याचा फायदा होतो. जेवढं कमी खाण्याची क्षमता असते तेवढं. याचं कारणही असं आहे की आपल्या जे जठर आहे त्याचा आकार फिक्स नाही आहे ऍक्च्युली. तुम्ही जेवढं जास्त त्याला फीड करता तेवढा तो आकार मोठा होतो आणि मग जास्त खाल्ल्याशिवाय समाधान होत नाही, हा त्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्याच्यामुळे उत्तर असं आहे की एक पूट, हे परत भगवान बुद्धांचा उल्लेख, त्यांनी सांगितलंय मापे की भिक्षूंचा नियम होता की जे काही मिळेल भिक्षा त्यातलं एका मुठीत जेवढं उचलेल तेवढंच एका वेळेला खायचं, त्याच्यापेक्षा असं खायचं नाही. खूप कमी पुरतं. खाण्याच्या बाबतीत सगळ्यात महत्वाचे नियम की तुम्ही जेवढं कमी खाल तेवढा फायदा होतो ध्यानाच्या बाबतीत. अनलेस इट इज रिअली फिजिकली डिस्टर्बिंग यू, कमी खायचं. आणि पाणी पिण्याच्या बाबतीत मात्र उलट आहेत. हा प्रश्न ते नाहीये. हायड्रेशन स्टेटस विशेषतः खूप लोकांच्या मी पाहतो की थकवा येतो अचानक, अनेक प्रकारच्या फिजिकल सिम्पटम्स असतात. त्याचं मेन कारण पाणी ते खूप कमी पितात हे आहे. त्यामुळे हा नियम म्हणून नेहमीच आरोग्यशास्त्र आम्ही सांगतो की गरजेपेक्षा कमी खावं आणि गरजेपेक्षा जास्त प्यावं. लोकांना पाणी असं सांगायला लागतं, प्यावं म्हणलं की कमी खावं आणि जास्त प्यावं. हा शरीराचा एक आरोग्याचा नियम म्हणून लक्षात ठेवायचा. साधनाच्या बाबतीत तर खूप त्याचा उपयोग होतो. वाटतं वेळ झालाय आता. एकच शेवटचा प्रश्न आहे. काय मागील प्रबोधनात आपण निसर्गदत्त महाराजांचा उल्लेख केला, त्यांच्याविषयी माहिती सांगावी. बापरे, तर काय निसर्गदत्त महाराजांविषयी गुगल करा तुम्ही, विकिपीडियावर खूप अवेलेबल आहे. अद्भुत व्यक्तिमत्व होतं. निसर्गदत्त महाराज हे मॉरिस फ्रीडमनमुळे ऍक्च्युली लाईमलाईट मध्ये आले. अशा प्रकारचं आयुष्य जगले ते कोणाकडे कधी बाहेर काही बोलायचे पण नाहीत. त्यांचा काळ हा तसं पाहिलं तर स्वरूपानंद स्वामींच्या कंटेम्पररी आहेत ते. मग त्यांना जाऊनही 50-1 वर्ष आली असतील आता. आणि ते मॉरिस फ्रीडमननी त्याचं ट्रान्सलेशन केलं, आय एम दॅट्स. त्याच्यामुळे ते सगळ्या वेस्टर्न वर्ल्डला कळलं की काय व्यक्तिमत्व होतं. त्यांचे जे गुरु कोण, सिद्धरामेश्वर महाराज, त्यांनी त्यांना सांगितलं होतं की एकच गोष्टचं आयुष्यात कर, बाकी सगळ्या गोष्टी रिलेव्हंट आहेत. ते म्हणजे लुक ॲट युअरसेल्फ. त्यांनी फक्त काय 2-2.5 वर्षाचा कालावधी मिळाला त्यांच्या गुरूंबरोबर. त्यांना फारसा कालावधी पण मिळाला नाही. पण जे त्यांनी सांगितलं ते सोडून यांनी दुसरं काही म्हणजे काहीच केलं नाही आयुष्यात. फक्त स्वतःला बघत राहिले, फक्त स्वतःला बघत राहिले. दॅट्स इट. काही नाही दुसरं. कुठल्या शास्त्रांचा अभ्यास नाही, काही नाही, काही नाही. स्वतःकडे बघत राहिले. त्याच्यामुळे निसर्गदत्त महाराजांचं वाङ्मय तुम्ही जर वाचलं तर ते इतकं ओरिजिनल आहे, इतकं ओरिजिनल आहे. ते कधी कधी असं वाटतं की काय बोलताय ते, पण ते भयंकरच ओरिजिनल आहे. पचत नाही इतकं ओरिजिनल आहे. जरूर वाचायला पाहिजे. त्यांच्या चरित्रापेक्षा त्यांचे उद्गार जे आहेत, कोट्स फ्रॉम निसर्गदत्त महाराज, सध्या ऑनलाईन पण खूप येत असतात. कारण ते सगळ्या गोष्टी आत्मानुभूतीवरच आधारलेल्या आहेत. असं आहे ते. मुंबईला जायचंय आणि 2.5 वर्ष गुरु गेल्यानंतर त्यांची सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी सांगितलं होतं हे तू करायचंय पुढे. पण 15 वर्ष त्यांनी या गोष्टीसाठी घालवली. बिफोर ही स्टार्टेड इनिशिएटिंग हिज डिसायपल्स, म्हणजे अनुग्रह आपल्या भाषेत. त्याच्या आधी गुरूंचा देह केल्यानंतर 15 वर्ष ते फक्त तेवढी एकच गोष्ट करत राहिले. त्याच्यानंतर त्यांनी अनुग्रहाला सुरुवात केली.
मध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. त्यांनी ते भारत भ्रमण केलं. त्यांची पत्नी, मला वाटतं पत्नी आणि मुलगी पण गेली. एक गोष्टीने काही त्यांच्या आयुष्यामध्ये काही फरक पडला नाही. चरित्र अद्भुत आहे. गुगल मला पण विकिपीडियावर जाऊन वाचायला लागेल. मला ज्या गोष्टीत मी जास्त निसर्गदत्त वाङ्मय वाचलेलं आहे. ऍक्च्युली चरित्र असं कधी वाचलेलं नाहीये. त्यांचं मूळ पण कोकणातलं होतं मला वाटतं. हा, कांदळगावचं होतं. ते लक्षात राहायचं कारण म्हणजे आमचंही काय त्यांचं गाव फक्त सेम आहे. कोकणातलं कांदळगाव घराणं, कांदळगावचे होते. पण त्यांचं मोस्ट ऑफ द हे सगळं मुंबईत गेलं. असं कुठे सांगू नये, पण त्यांची 8 दुकानं होती मुंबईत. विडी असते ना, विडीचे स्टॉल होते 8 संत कुठल्याही पाथ्याच्यावर माणूस संतत्वाला जाऊ शकतो याचा कॉन्फिडन्स आपल्याला येण्यासाठी काय, ते सगळं नंतर त्यांनी बंद केलं सांगितल्यावर. पण ते बरेच वर्ष होतं सगळं, आणि सगळं सांभाळून ते हे साधना करायचं. असं अद्भुत चरित्र आहे. आणि विशेष त्यांचं तत्वज्ञान सुद्धा तुम्ही जास्त वाचू शकत नाही. एक पानभर वाचलं तरी असं वाटतं खूप झालं, सॅच्युरेट झालो आपण याचा विचार करा. असं जा काय असेल. रमण महर्षी आणि निसर्गदत्त महाराज हे 2 अशी व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी शास्त्र बायपास करून पहिल्यांदा स्वतःचा अनुभव घेतला आणि मग शास्त्र वाचले. विलक्षण आहे ते, आणि त्याची बरीच ट्रान्सलेशन्स अवेलेबल आहेत. निसर्गदत्त महाराजांचं एक हे म्हणजे त्यांच्या भोवतीचा सगळा जो काही त्यांचा शिष्यवर्ग होता हे सगळे बाहेरच्या देशातलीच लोक होते. फार कमी डायरेक्ट आपले अनुयायी निसर्गदत्त महाराजांना मिळाले. मलाही फार विलक्षण वाटतं, पण ही खरी गोष्ट आहे. मॉरिस फ्रीडमननी लिहिल्यावर लोकांना लक्ष आलं की आपल्यामध्ये खूप मोठी विभूती होऊन गेलेली आहे. आणि खूप मोठं म्हणजे मला निसर्गदत्त महाराजांचा पहिला सगळ्यात जो उल्लेख मी ऐकला, माझे जे ताईची मास्तर आहेत, जे मला शिकवायला यायचे चेन्नईहून, त्यांनी मला एकदा विचारलं होतं. ताईची प्रॅक्टिस करून मी असं बसलो होतो. मला आठवतं अँब्रोशिया हॉटेल आमची प्रॅक्टिस ते आम्ही दोघंच करायचो फक्त. तिथे उतरायचं ते करंट, आणि ते प्रॅक्टिस एकदा करून आम्ही बसलो. ते मला म्हणलं तू निसर्गदत्त महाराजांबद्दल काय ऐकलंयस का? तर मी खरंच ऐकलं नव्हतं. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, जवळपास एक 15 वर्ष वगैरे आली असते. तर मला खूप आश्चर्य वाटलं की तमिळ आहेत, तमिळ माणसांनी निसर्गदत्त महाराजांविषयी एवढं कसं काय त्यांना माहिती. तर त्यांनी मला सगळं सांगितलं. मॉरिस फ्रीडमननी सगळं हे केलं वगैरे. आणि तेव्हा पहिल्यांदा मी ते पुस्तक आणलं की निसर्गदत्त महाराज महाराष्ट्रातले आहेत, आपल्यालाच माहिती नाहीये, आपल्याला वाचायला पाहिजे काहीतरी. त्याचा अर्थ एवढाच आहे की खूप वाईड स्प्रेड आहे त्यांचे विचार आणि खूप लोकांवर त्याचा पगडा आहे. याचं कारण ते अत्यंत अनुभूतीवर आधारलेलं तत्वज्ञान आहे. काही गोष्टी तुम्हाला विश्वास ठेवायची गरजच नाही. निसर्गदत्त महाराजांचं चरित्र आता वाचावं, त्याच्यापेक्षा जास्त त्यांचे विचार चिंतन करण्याकरता खूप छान आहेत. आणि कोट्स आहेत त्यांचे छोटे छोटे, तुम्ही नेटवर पाहिलेत ना तर कोट्स बाय निसर्गदत्त महाराज अशा साईट्स आहेत. अशा 2-3 जरी विचार घेतले की कॉन्सन्ट्रेटेड कॅप्सूल एकदम ते दिवस जातो त्याच्यामध्ये. चला, हरी.